Hare Nama, Hare Nama eva kevalam, Kalo nasteva, nasteva, nasteva gatiranyata. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. आज आपण पाहणार आहोत कार्तिक मास चालला आहे. आपण हरे कृष्ण दामोदर प्रभुजी. हरे कृष्ण. तर आज आपण दामोदर लीला पाहूया. तर आणि भीष्म पंचक पण लवकर चालू होणार आहे. त्याचं पण खूप महत्व आहे. तर ते पण आपण शॉर्ट मध्ये घेऊया आपण. तर भागवतांमध्ये याचं वर्णन आहे 10व्या स्कंदमध्ये. तर आपल्याला सगळ्यांना ती कथा माहीत आहे. थोडंसं आपण भागवतम मधून वाचूया. मी जरा तो श्लोक काढतो, शेअर करतो मी. 10व्या स्कंदामध्ये 9वा अध्याय इथे ही कथा येते. तर शुकदेव गोस्वामी महाराज ही कथा सांगायला चालू करतात. जसं आपण पाहिलं तर 10व्या स्कंदामध्ये फक्त भगवानचे जे आहेत अपार लीला त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. तर त्यातला ही जी एक दामोदर लीला ती याच्यामध्ये येते. तर मी श्लोक वाचत नाही, डायरेक्ट फक्त जे शुकदेव गोस्वामी काय म्हणत आहेत ते आपण वाचत जाऊया. शुकदेव गोस्वामी म्हणाले, एक दिवस माता यशोदा आपल्या त्यांनी पाहिलं की त्याचे पण त्यांच्या दासी होत्या, ते सगळ्या घरच्या कामामध्ये लागले आणि म्हणून त्यांनी स्वतःने जे लोणी आहे ते काढायला चालू केलं. आणि जेव्हा ती लोणी काढत होती, ती भगवान कृष्णाचे जे गतिविधी आहेत, सगळे जे त्यांचे जे लीला आहेत, ते स्मरण करू लागली आणि त्याच्यावरती गीत म्हणू लागली आणि स्वतःच त्याचा आनंद घेत होते. तर जसं आपण पाहतो की आधीच्या काळामध्ये जे मुख्य जे अ, हे होतं, काय म्हणतात एंटरटेनमेंट आपण म्हणू शकतो किंवा विरंगुळा म्हणून. लोकं काय करायचे, भगवंताबद्दल बोलायचे, त्यांचे कीर्तन करायचे. जसं संध्याकाळ झाली की गावामध्ये पण किंवा सगळीकडे ते एका अ, जे त्यांची जी जमा व्हायची जागा होती तिथे जमा व्हायचे आणि तिथे भगवंताचे स्मरण करायचे, काहीतरी कीर्तन करायचे, कथा करायचे. पण आजकाल काय लोकं मोबाईलवर किंवा Netflix किंवा प्राईम व्हिडिओ आणि ह्याच्यावरती एवढे बिझी असतात आणि त्याच्यामुळे एवढे भटकून गेले आहेत, की त्यांना भगवंताबद्दल एवढं त्यांना काय ते जे आस्वादन आलं पाहिजे ते येत नाहीये. पण आधीच्या काळामध्ये आणि तसंच यशोदा मैया पण जी आहे ती आपलं भगवंताची जी लीला आहे ते स्मरण करू लागली. कसा तो अ, चालतो, कसा जे गायांना घेऊन जातो, सगळं ते स्मरण करून त्याच्यावरती गीत बनवायला लागली ती. तर आणि त्याचा ती आनंद घेत होती. तर पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये तिने कुठली कलरची साडी घातलेली आहे ते पण आहे. सॅफ्रॉन येलो जे केसरी पिवळा कलरची तिने साडी घातलेली होती. तिच्या कमरेवरती जो कमरपट्टा तो बांधलेला होता. ती यशोदा मैयाने ती जी रस्सी होती, जी लोणी काढण्यासाठी जी वापरतात ती घेतली. तेव्हा ती चालवत होती आणि तिचे जे हातातल्या बांगड्या होत्या, कानातले जे कुंडल आहेत, ते सगळे आवाज करू लागले. जसं आपल्याला माहिती आहे तेव्हा तूप काढतात आधीच्या काळात. आता तर तसं काय आहे नाही, पण आधीच्या काळात आपल्याला माहिती आहे मटक्यामध्ये ठेवून ते त्याच्यामध्ये जी मथनी असते, जो मथनी दंड असतो, त्याला रस्सीने बांधलेलं असतं आणि त्याला ते हलवत असतात. ते रवीसारखं असतं ते आणि खूप मोठी असते ती. आणि ते हलवताना काय होतं, की हातातले जे बांगड्या आहेत, म्हणजे आधीच्या काळामध्ये इतके आभूषण वगैरे असायचे त्यांच्या बायकांच्या हातामध्ये, कानामध्ये ब्रेसलेट्स, आर्मलेट्स सगळीकडे म्हणजे असं. तर ते खूप आवाज करत होते. आणि असं म्हणतात आचार्य लोकं, की
ते एकदम म्हणजे जसं ती कीर्तन म्हणत होती, भगवंताचं कीर्तन करत होती आणि हे सगळं जसं ताल, मृदंग जसं साथ देतं, तसं हे ते आवाज त्याच्यामध्ये तो मिक्स व्हायला लागला एकदम आणि असं वाटायला लागलं का एकदम म्हणजे सूरमध्ये काहीतरी कीर्तन चालू आहे. आणि तिच्या या प्रेमामुळे तिच्या स्तनातून दूध वाहू लागलं. विथ हर विथ इट्स ब्युटिफुल आयब्रोज फॉस्फेट कारण जे डोळ्यातून तिला म्हणजे तिचे जे जो घाम होता तो तिच्या डोळ्यावर येऊ लागला. तिच्या डोक्यातून जी जे तिने जे फुलं घातलेली होती, मालतीची फुलं ती डोक्यातून पडू लागली. तर आध्यात्मिक जगामध्ये सगळं काही चेतनामय आहे. मग ते फुलं असू दे किंवा काही म्हणजे तिथे निर्जीव असं काही नाहीये. तर आचार्यगण म्हणतात, की आता जे फुलं आहेत, ती पण 2 गटातली होती. एक म्हणत होती, "अरे वाह! ही यशोदा माता किती मोठी भक्त आहे. भगवंताच्या म्हणजे कीर्तन करत आहे. त्याच्या प्रसन्नतेसाठी ती अ, अ, जी आहे ती हे करत आहे म्हणून तिने बोललं आपल्याला थोडंसं हलकं झालं पाहिजे. म्हणून ते तिच्या डोक्यातून पडू लागले. मग दुसरं जेव्हा यशोदा मैया दूध ते लोणी काढू लागले, तेव्हा भगवान कृष्ण त्यांची दूध पिण्याची इच्छा झाली आणि म्हणून ते उठले आणि तिच्या समोर आले. आणि इन ऑर्डर टू इन्क्रीज आणि भगवंताचा आनंद वाढवण्यासाठी त्यांनी भगवंतांनी काय केलं, ती जी मथनी होती ती पकडली आणि तिला ते जे तिचं जे कार्य होतं ते थांबवलं. पुढे जेव्हा यशोदा मैयानी जेव्हा भगवान कृष्णाला पाहिलं, तेव्हा तिने तिला म्हणजे खाली बसली, आपल्या मांडीवर घेतला, तिचा चेहरा बघू लागली आणि तिच्या त्या प्रेमामुळे अ, तिचं दूध जे आहे स्तनातून वाहू लागलं आणि तिने काय केलं, ते दूध पाजायला चालू केलं आणि त्याच वेळी तिने किचनमध्ये दूध जे होतं ते ठेवलेलं होतं. ते जे दूध होतं ते साधारण नव्हतं ते दूध. त्यांचे आपल्याला माहिती आहे ते नंदबाबा, यशोदा मैया म्हणजे ते राजाच होते ते. ते जेवढे ते नंदग्रामचे जे होते आणि त्यांच्याकडे भरपूर गाया होत्या. त्या म्हणजे जवळ म्हणतात 9,00,000 गाया होत्या आणि त्यातली जे काही स्पेशल होते जवळ-जवळ आता 8 जे गायी होते ते स्पेशल होते आणि ते पद्मगंधा नाव होतं आणि त्या गायीचं दूध म्हणजे इतकं म्हणजे पद्मगंधा म्हणजे त्यांच्या दुधातून एकदम म्हणजे फुलांसारखा, कमळसारखा त्याच्यातून चांगला गंध यायचा म्हणून त्यांना पद्मगंधा म्हणतात. खूप स्पेशल होतं. तर ते दूध जे होतं ते भगवान कृष्णाच्या प्रसन्नतेसाठीच तिने ठेवलेलं होतं. तर ते त्यांनी किचनमध्ये ठेवलेलं होतं. तर पुढे आपण पाहतो, की अ, हे जे दूध आहे, ते त्या जी मटकी होती, त्याच्यातून ते ओतू जाऊ लागलं. तर आचार्यगण असं म्हणतात, की म्हणजे अ, खूप डिटेल आहे. मी त्या पूर्ण डिटेलमध्ये जात नाहीये, की एक जे तिच्या स्तनामधलं जे दूध आहे, ते विचार करतं, "अरे, तिने किचनमध्ये ते दूध ठेवलंय, तर आपला काय उपयोग?" आणि म्हणून ते जे आपण स्टार्टमध्ये पाहिलं ते वाहू लागलं होतं. आणि जेव्हा ते दूध म्हणजे यशोदा मैया त्याला दूध पाजू लागली, तेव्हा ते आतलं जे किचनमधलं दूध होतं ते विचार करू लागलं, "अरे, हे तर यशोदा म्हणजे भगवान कृष्ण आहे, ते तर आता यशोदा मैयाचं दूध पितं, तर मग आमचा काय उपयोग?" आणि म्हणून ते बोलले, "आम्हाला आत्महत्या केली पाहिजे. आम्हाला जगण्याचा काही हक्क नाही. जस्ट कमिट सुसाईड." आणि म्हणून ते त्या आगीमध्ये ते उडी मारू लागले. आणि म्हणून ते तसं. पण जेव्हा ते यशोदा मैयानी पाहिलं, की दूध ओतून चाललं, तर लगेच त्यांनी झटक्याने अ, भगवंताला भगवान कृष्ण खूप लहान होते भगवान. लगेच त्याला खाली ठेवलं आणि ती धावत सुटली. तर ह्याच गोष्टीचा त्यांना भरपूर राग आला. मी असताना एवढं काय महत्वाचं आहे? म्हणजे भगवान आपल्याला माहिती आहे, की ते त्यांचं विचार कसा आहे, की सगळं सोडा आणि तुम्ही माझ्यावरती लक्ष द्या. भगवान काय म्हणतात भगवद्गीतामध्ये सर्व धर्मां परित्यज्य माम एकम शरणम व्रज. असं नाही म्हणत तुम्ही याची पण पूजा करा, त्याची पण पूजा करा, सगळ्यांची पूजा करा आणि शेवटी माझ्याकडे या. नाही.
त्यांना वन पॉइंटेड अटेन्शन. तर त्यांना फोकस पाहिजे असतो. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पण पाहिलं. व्यवसायात्मिका बुद्धी अ, जे असतात म्हणजे फन फोकस्ड ते तसं पाहिजे असतं. तर भगवंतांना वाटतं, की मला दूध पाजत आहे, पण तिचं लक्ष त्या दुधावर आहे आणि म्हणून त्यांना राग येतो. आणि मग ते अ, पुढे त्यांना राग येतो. ते आपले दात-ओठ खाऊ लागतात आणि तिथलं जो अ, लोणीचं जे मटकी होती, ते दगड घेतात आणि त्याला फोडून टाकतात त्याला. आणि सगळं ते लोणी सगळं तिथे जमिनीवर पसरतं. आणि ते बोलतात, "आता चला आपल्या इथून पळालं पाहिजे" आणि तिथून निघायचा प्रयत्न करतात. तर जेव्हा यशोदा मैया ते दूध खाली काढलं, जेव्हा ती परत आली, ते पाहिलं की अरे सगळं हे तर फुटलेलं आहे. मटकी फुटलेली आहे. बघ कृष्ण पण नाहीये, ते माझा मुलगा पण नाहीये आणि ही मटकी पण फुटलेली आहे. तर तिला समजतं की हे दुसरं कोणाचं नाही, कृष्णाचंच काम आहे. म्हणजे जसं हे जे सगळ्या गोपी कंप्लेंट करतात, ते बरोबर आहे आणि तो खूप मस्तीखोर झाला आहे, तर त्याला थोडंसं त्याला दंड दिला पाहिजे. त्याला असं थोडं म्हणतो ना, एक धडा शिकवला पाहिजे आणि म्हणून ती काय करते, एक छडी घेते आणि त्याच्या मागे लागते. तर इथे तोपर्यंत इथे भगवान कृष्ण काय करतात, "उलू उलू खलांगरेर उपरी व्यवस्थिताम." ते काय केलं उलूक म्हणजे जे उखल असते. अ, आजकाल तर सगळ्यांकडे मिक्सर ग्राइंडर आहे, पण त्या काळात ते मोठमोठे उखल असायचे आणि त्याच्यामध्ये मसाले टाकून ते वाटायचे हाताने. आणि म्हणून आपण पाहिलं तर तेव्हाच्या जे बायका होत्या ते वर व्हेरी स्ट्राँग. इव्हन आपल्या आजीपर्यंत जर आपण पाहिलं, आपल्या इव्हन आपल्या आईपर्यंत. कारण ते सगळं ते पर्सनली सगळं स्वतः काम करायचे आणि दे वर फिट. आणि आता सगळं मशीन सगळं झालेलं आहे. वॉशिंग मशीन, मिक्सर ग्राइंडर त्याच्यामुळे फिजिकल जे एक कार्य होतं ते सगळं आता ते बंद झालं. त्याच्यामुळे आपली काय म्हणतात फिजिकल स्ट्रेंथ म्हणा, इम्युनिटी म्हणा सगळी ती कमी होत चाललेली आहे. तर तसं ते उखल होता. त्यांनी काय केलं भगवान कृष्णाने बघितलं वरती अ, लोणी आहे, काढलं पाहिजे. त्यांनी काय केलं त्याची उखळ त्याला उलटी केली आणि त्याच्यावरती चढले आणि ते दूध काढू लागले. फक्त त्यांनी काढलं नाही, तर त्यांचे जे एवढे मित्र होते मग गोपसखा त्यांना बोलावलं, त्यांना दिलं. त्यांचे भरपूर त्यांचे जे त्यांच्याबरोबर माकडं असायची. त्यांना बोलावलं आणि त्यांना द्यायला चालू केलं. आणि ते चोरी करता ते इकडे-तिकडे बघत होते नटखट. म्हणजे ना त्यांचे डोळे सारखे इकडे-तिकडे फिरत होते. कोणी आलं तर नाही, आलं तर नाही, आलं तर नाही. आणि असं हे त्यांचं ते जे काय ना माखन चोरी जी होती ती चाललेली होती. आणि तोपर्यंत यशोदा मैया हळू म्हणजे त्यांना बघितलं, की अरे इथे सगळं लोणी पसरलेलं आहे. तर त्या भगवान कृष्णाला माहीत नाही. ते जेव्हा लोणी पसरलं होतं, तर त्याच्यातूनच चालत गेले. त्याच्यामुळे त्यांचे छोटे-छोटे जे चरणाचे जे पदचिन्ह होते ते उमटलेले होते आणि ते त्याला फॉलो करत ते तिथपर्यंत पोहोचले उकलपर्यंत. त्यांनी बघितलं आणि झालं काय, की भगवान कृष्ण त्यांच्या दरवाजाकडे तोंड नव्हतं. त्यांची पाठ होती आणि यशोदा मैया हळूच मागून येत होती. तर हे जेव्हा भगवान कृष्णाने पाहिलं, की हळूच ती म्हणजे झालं काय, की सगळे जे माकड होते ते सगळे त्याच्या आधी पण एक खूप चांगलं प्रसंग आहे, की अ, अ, सगळे पहिले ते सगळ्या मित्रांना देतात. तर तिथे एकदा काय झालं होतं, की एक गोपी होती. ते म्हणजे आपल्याला माहिती आहे, की सगळं ते सगळं सारखं चोरी करायचे. माखन जे आहे, लोणी जे ते चोरी करायचे आणि कधी ते पकडले जात नव्हते. पण एक दिवस काय होतं, की एक गोपी ती खूप चतुर असते. ती काय करते, ती बोलते, की आज मला काही करून ह्याला पकडलं पाहिजे आणि म्हणून ती काय करते, की सगळे जे पुऱ्या म्हणजे सगळं वरती लावते. जी मटकी आहे सगळं वरती लावते लोणी आणि बोलत आहे, की पकडलं पाहिजे म्हणून बोलत तरी पकडमध्ये येत नाही. तर म्हणून ती पुढच्या वेळेस काय करते, त्याला सगळ्यांना ती घंटी बांधून ठेवते त्यांना. म्हणजे थोडंसं पण काही म्हणजे ह्याने हालचाल केली, की घंटी वाजली पाहिजे. तर ते तर भगवान आहेत. ते जेव्हा तिच्या घरामध्ये येतात, तर ते बघतात, अरे ही खूप चतुर आहे. तिने घंटी बांधून ठेवली. तर ते भगवान आदेश देतात घंटींना, अजिबात तुम्ही वाजवायचं नाही.
घंटी म्हणजे तथास्तु बोलतो, "ठीक आहे, ओके, मी वाजणार नाही." आणि म्हणून ते किती पण हलवलं, काही केलं, ते सगळं काढलं, सगळ्यांना अ, वाटलं, माकडांना वाटलं, गोपसखांना वाटलं, सगळ्यांना वाटलं. काही आवाज नाही. पण जसंच भगवंताने पहिला हात टाकला आणि जसं स्वतःच्या तोंडात टाकलं, सगळे घंटी टन, 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 टन जोरात वाजू लागले. तर भगवान एकदम आश्चर्यचकित, "अरे हे काय रे?" बोलतो, "मी तुम्हाला सांगितलं ना वाजायचं नाही. तुम्ही कशाला माझं म्हणजे आज्ञेचं उल्लंघन का?" बोलतो, "भगवान आम्हाला क्षमा करा." बोलता शास्त्रामध्ये दिलेलं आहे, की जेव्हा पण भगवानला भोग लावतो तेव्हा घंटी वाजली पाहिजे. म्हणून आपण माहिती आहे, आपण जेव्हा भगवंताला जेव्हा पण भोग लावतो आपण, तेव्हा घंटी वाजवतो. तर बोलतो शास्त्रामध्ये दिलेलं आहे, ही घंटी वाजली पाहिजे. तर ते आम्ही आमचं कार्य करत जे शास्त्रामध्ये सांगितलं. तर तसं हे एक आहे आणि तसे भगवंताचे भरपूर म्हणजे लीला आहेत अशा. तर हे जेव्हा चाललं होतं तेव्हा भगवान बघतात यशोदा मैया आली, छडी घेऊन आली. छडी घेऊन आलेली आहे आणि ते खूप म्हणजे रागामध्ये आहेत. खूप घाबरतात ते आणि ते बोलतात, की आता आपल्याला इथून अ, गेलं पाहिजे आणि म्हणून ते धावू लागतात आणि ते इतके जोरात धावू लागतात, इतके जोरात धावू लागतात आणि यशोदा मैया त्यांच्या मागे-मागे पळत असते. त्यांना पकडण्यासाठी धावत असते. पण अ, होतं काय ते आपल्याला माहिती आहे, की शास्त्रामध्ये दिलेलं आहे, भागवतामध्ये दिलंय, की तिचं एक तर वय खूप होतं आणि दुसरं म्हणजे ती खूप हेवी होती. ती थोडीशी तिचं वजनदार होतं ते. आणि त्याच्यामुळे काय झालं, ती जेव्हा धावत होती तेव्हा खूप ती दमली होती. तिच्या असं घामाघूम झालेली होती. सगळे कपडे अस्तव्यस्त झाले होते. तिचे सगळे आभूषण अस्तव्यस्त झालेले होते. आणि तिच्या डोक्यामध्ये जे मालतीचे जे फूल होते, जसं मी आधी सांगितलं, आचार्यगण सांगतात, की ती जे मालतीची जी फुलं आहेत, त्यामध्ये एक गट आहे, तो हे म्हणतात, की अरे, यशोदा मैया जी आहे ती म्हणजे अ, किती भगवंताची मोठी भक्त आहे. तर आपल्याला तिला धावण्यामध्ये मदत केली पाहिजे म्हणून ते बोलले, "आम्ही पडतो खाली." म्हणजे थोडंसं तिचं वजन म्हणजे कमी होईल आणि म्हणून ती पकडू शकेल. दुसरा गट तेच मालती फूलचा आहे. ते काय म्हणतं, "अरे," बोलतं, "ही कृष्णाला पकडली चालली, आम्हाला नाही आवडत." बोलले हे कारण ते भगवंताच्या साइडला असतात. हे जे फूल असतात पहिलेवाले, ते यशोदा माईच्या साइडला. पण जे दुसरं गट आहे ते बोलतात, "अरे, आमच्या भगवान कृष्णाला पकडायला चालली आहे." बोलला, "नाही, नाही," बोलला, "चुकीचं आहे." बोलला, "आम्हाला ह्याच्यावर नाही राहायचं." आणि म्हणून ते उडी मारतात त्याच्यावर. तर असं हे म्हणजे कोणाला असं वाटेल, की अरे, असं कसं होऊ शकतं? दूध विचार करतोय, दूध बोलतंय, फुलं बोलतात. पण जर तसं पाहिलं आपण, तर आध्यात्मिक जगातमध्ये जड वस्तू काही नाहीये. इव्हन साधा जो टेबल आहे किंवा भगवंताला काही ठेवायचं असेल, त्यांना बासुरी ठेवायची असेल, तर टेबल स्वतः येईल त्यांच्याकडे किंवा एनिथिंग म्हणजे असं म्हणजे जड वस्तू. इथे कसं जे चेतना आहे ज्याच्यामध्ये तेच हालचाल करतात. पण आध्यात्मिक जगातमध्ये सगळ्यांमध्ये चेतना आहे आणि कसं भगवंताची सेवा करावी ते त्यांचा विचार त्याचा नेहमी चालू असतो. जसं आपल्याला माहिती आहे 5 प्रकारचे रस आहे आपल्याला माहिती आहे. शांतरस, दास्यरस, साख्यरस, वात्सल्य आणि माधुर्य. तर हे जे शांत रसमध्ये आहेत, ते पण भगवंताची सेवा कशी करावी? जसं टेबल आहे तो पण विचार करतो मी कसं भगवंताची सेवा. भगवंताचा बेड आहे, तो कसा मी व्यवस्थित एकदम मऊ मखमली लावू, म्हणजे भगवंताची सेवा. तर दे आर ऑल्वेज प्लॅनिंग म्हणजे ते म्हणजे इतके सगळेच जे आहेत ते पण साधारण भक्त नाहीयेत. ते पण भक्त आहेत, पण शांत रसमध्ये आहेत आणि भगवंताची सेवा कशी करावी ते म्हणून दूध आहे किंवा फुलं आहेत, ते सगळे भगवंताची सेवा करण्याचाच विचार करत असतात. म्हणून ते हे सगळे अ, अशा गोष्टी आपल्याला शास्त्रामध्ये बघा. तर ज्यांना विश्वास नाही शास्त्रांवरती त्यांना थोडंसं विचित्र वाटतं. अरे, दूध कसं बोलतंय, कसं विचार करतोय किंवा फुलं कसं विचार करतात, तसं नाहीये. एव्हरीथिंग इज कॉन्शियस. एव्हरीथिंग इज कॉन्शियस. तर असं ही लीला चाललेली होती आणि जेव्हा ते फुलं पडू लागली, यशोदामाई धावू लागली, तर भगवंतांना तर कोणीच पकडू शकत नाही. आपल्याला माहिती आहे. योगीजन किती हजारो-हजारो वर्ष तपस्या करतात तरी पण पकडू शकतात. जसं आपण पाहतो, जो कालयवनची जी जी लीला आहे. कालयवन असं सांगितलं आहे, की भगवान फक्त चालत होते आणि
कालयवन खूप फुल स्पीडमध्ये पूर्ण ताकद लावून धावत होतो, तरी पण तो पकडू शकतो. बघा ना, आरामशीर चाललेत. म्हणजे असं नाही की म्हणजे अ, मला धावायचं आहे, हा येत आहे म्हणून. नाही, आरामशीर चालू. तो फुल स्पीडमध्ये येऊन पण धावू शकला नाही. योगी लोकं पकडू शकत नाही. पण यशोदा मैया पण प्रयत्न करत होती, पण ती पण पकडू शकत नाही. ते आपलं लहानसं बाळ आहे आपलं, ते धावतंय आणि पूर्ण त्या अंगणामध्ये इकडे-तिकडे धावत होते आणि तोपर्यंत झालं काय, जेवढ्या गोपी होत्या सगळ्या ते पण जमा झाल्या बघायला. अरे, काय चाललंय? म्हणजे हे आणि शेवटी मग जेव्हा भगवान कृष्ण बघतात, की खूप म्हणजे त्रासली आहे, घामाघूम झाली, सगळे कपडे व्यस्त झाले, तिचे सगळे म्हणजे सगळं तिचे म्हणजे कपडे इकडे-तिकडे झाले, सगळे आभूषण. तर बोलतात, "ठीक आहे, चला चला तिच्या हातामध्ये येतो." आणि मग ते पकडतात आणि जेव्हा ती पकडते, तेव्हा बोलते, की "खूप म्हणजे तुला खूप मस्तीखोर झालाय, तर हे जे गोपी कंप्लेंट करतात तुला अ, खरंच आहे ते म्हणून मी तुला आता तुला शिक्षा देते." म्हणून ती इकडे-तिकडे बघत होती आणि बघितलं हा जे उखल होती जी, बोलतो, "हा उखल पण जो आहे हा तुझा मित्र आहे. हा पण तुला मदत करतो." बोलला, "ह्याच्याबरोबर मी तुला बांधतो." आणि मग ती एक रस्सी घेते आणि ती त्याला बांधायला जाते. पण ती जेव्हा बांधण्याचा प्रयत्न रस्सी तर खूप मोठी होती. पण ती जेव्हा बांधण्याचा प्रयत्न करते तेव्हा 2 बोटं ती कमी पडतात. तर ठीक आहे चला जाऊ दे. दुसरी रस्सी आणते. दुसरी रस्सी घेते, गाठ मारते, परत बांधण्याचा प्रयत्न करते. परत ती 2 बोटं छोटी पडतात. तिला परत आश्चर्य होतं आणि असे करत विचार करा त्यांच्या घरामध्ये 9,00,000 गायी होत्या. किती त्यांच्याकडे म्हणजे असे हे रस्ते असतील. सगळे आणले पण प्रत्येक वेळेस किती पण म्हणजे ते रस्सी आणली, किती पण बांधल्या, पण नेहमी ते 2 बोटं ते कमी पडायची. तर आचार्यगण म्हणतात, की हे 2 बोट काहीतरी म्हणजे आपल्याला दर्शवितं आणि काय आहे ते, की एक पहिलं, की आपल्याला भगवंताला प्रसन्न करण्यासाठी किंवा भक्तीमध्ये आपल्याला प्रयास पाहिजे आपला. जसं यशोदा मैया प्रयास करते. ती धावत होती एवढं आणि जेव्हा भगवंतांनी बघितलं, तेव्हा ते प्रसन्न झाले. बोलले, "ठीक आहे, चला मला तुझ्या हातात आहे." तर एक एक बोट आहे, की भगवान आपला प्रयास पाहिजे भक्तीमध्ये. काही लोकं म्हणतात, की जसं आपण कधी कोणाला बोललो, की "बाबा तुम्ही प्रोग्रामला या, क्लासमध्ये या, मंदिरमध्ये या." अरे नाही, नाही, जेव्हा भगवंताची कृपा होईल तेव्हा येऊ आम्ही. जप चालू करा. नाही, नाही, जेव्हा भगवंताची कृपा होईल तेव्हा. भगवंताची कृपा नेहमी आहे, पण आपला प्रयास नाही. आपला प्रयास खूप महत्वाचा आहे. तर प्रयास हा आपण केला पाहिजे आणि जेव्हा प्रयास करू तेव्हा कृपा होणार. असं नाही विचार केला पाहिजे माझ्यावरती कृपा होईल तेव्हा मी प्रयास करेन. नाही. आपल्याला पहिला प्रयास केला पाहिजे. तो पहिलं जी गोष्ट आहे ती प्रयास आहे. प्रयास आपल्याला टाकला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ते दुसरं बोट आहे ते आहे भगवंताची कृपा. जेव्हा आपण प्रयास करू तेव्हा भगवंताची कृपा होते आणि हे दोन्ही ही जे फॅक्टर्स आहेत, दोन्ही जे तत्व आहे खूप महत्वाचे आहे. फक्त कृपा असेल, पण प्रयास नाहीये तरी चालणार नाही. आपण पाहतो काही लोकांवरती अफाट पैसा आहे, भरपूर पैसा आहे. सगळं त्यांच्याकडे सुख-सुविधा सगळं आहे. पण भगवंताची कृपा नाही. म्हणून ते कधी देवाकडे येत नाही, मंदिरात जात नाही. म्हणजे भगवंताबद्दल किंवा आध्यात्मिक काही म्हणजे प्रगतीबद्दल त्यांना काही अजिबात त्यांना असं इच्छा होत नाही. का? कारण त्याच्या भगवंताची कृपा नाही. सॉरी त्यांचा प्रयास नाही. भगवंताची कृपा आहे, पण प्रयास नाही. आणि दुसरं आहे, की प्रयास भरपूर करतात लोकं, पण भगवंताची कृपा नाही. तर तसंही होत नाही. तर दोन्ही जे फॅक्टर आहेत, प्रयास आपला प्रयास आणि कृपा. एन्डिव्हर एंड मर्सी हे दोन्ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ते भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी भक्तीमध्ये नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये एक आपल्याला बिझनेस जरी चालू करायचा असेल साधा किंवा काही नोकरी जरी करायची असेल, तर दोन्ही. म्हणजे त्याला चांगला जॉब भेटलेला आहे. इज वेल टू डू म्हणजे खूप चांगला पगार आहे, चांगला पोस्ट आहे. पण जर त्यांनी प्रयास केला नाही, तर ती कृपा जास्त दिवस राहणार नाही. आणि काही लोकं पाहतात खूप प्रयास करतात, खूप मेहनत करतात बिझनेससाठी, कामधंद्यासाठी. पण भगवंताची कृपा नाही, तर ते कधी ते सफल होत नाही. म्हणून काही म्हणजे भौतिक असू दे किंवा आध्यात्मिक असो. आध्यात्मिकमध्ये तर खूप महत्वाचं आहे. स्पेशली भक्तीमध्ये
प्रयास आणि कृपा भगवंताची हे खूप महत्वाचं आहे. हे 2 फॅक्टर आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला अ, भक्ती कार्य केलं पाहिजे. तर हे अ, भगवंतांना जेव्हा ते नंतर त्यांनी घेतले, ते पाहिलं की हे 2 बोटं जी आहेत ती कमी पडतात. तेव्हा जे पाहिलं भगवंतांनी की यशोदा मैया प्रयास करत आहे का, तेव्हा ते प्रसन्न झाले. ठीक आहे. तथास्तु ठीक आहे. आणि जसंच त्यांनी छोटासा हात उचलला तसंच ती रस्सी एकदम आली आणि त्यांनी फटाफट बांधून टाकली त्यांनी. तर भगवंतांना दामोदर हे जे नाव पडलं ह्याच्यामुळेच पडलं. दाम म्हणजे रस्सी आणि उदर म्हणजे पोट. तर दामने जेव्हा उदरवरती बांधलं ते दामोदर आणि म्हणून हे त्याचं नाव पडलं दामोदर. तर हा एक प्रभू खूप चांगलं सांगत होते, की नॉर्मली जेव्हा कोण असं चोरी करतं किंवा काही म्हणजे जे हे असतात, तर रस्सी घेऊन जे आहे हात बांधतात किंवा पाय बांधतात. पण भगवंताला पोटावरती बांधलं. ते एक म्हणजे हे गोष्ट आहे. तर ते म्हणून आणि भगवंताचं नाव पडलं दामोदर आणि हा जो महिना आहे दामोदर महिना जो भगवंताला ह्याला कार्तिक मास पण म्हणतात. कार्तिक मास का म्हणतात? कारण अ, कृतिका जी श्रीमती राधाराणी तिचं एक नाव आहे कृतिका आणि त्याच्यामुळे जे हा मास जो आहे तिचा आहे. तर ती अधिष्ठात्री देवी आहे या महिन्याची कार्तिक महिन्याची आणि म्हणून भगवंतांना हा महिना खूप प्रिय आहे. भगवद्गीतामध्ये जर आपण पाहिलं तर भगवान म्हणतात, "मासानां मार्गशीर्षोऽहम्." म्हणजे जेव्हा ते सांगतात, की मी अ, अ, जे हत्ती आहे त्याच्यामध्ये ऐरावत आहे. मी जे घोडे आहेत त्याच्यामध्ये उच्छाश्रवा आहे. म्हणजे सगळं ते सांगतात. आपली विभूती सांगतात 10व्या अध्यायामध्ये. तेव्हा सांगतात, की मासानां मार्गशीर्ष म्हणजे महिन्यामध्ये मार्गशीर्ष. तर भगवान स्वतः मार्गशीर्ष आहेत. पण त्यांना काय पसंत आहे? त्यांना कार्तिक महिना पसंत. तर त्यांना मार्गशीर्ष जरी स्वतः त्यांना मार्गशीर्ष असले ते, तरी त्यांना कार्तिक महिना आहे. का? कारण त्याच्यासाठी जसं आपण पाहिलं, की कुठली व्यक्ती आहे, त्याच्यासाठी काही केलं तर खूप त्यांना पसंत आहे. पण त्यांना जे प्रिय व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी काही केलं तर ते अजून पसंत होतं. जसं अ, कुठली मुलगी आहे किंवा मुलगी आहे, तिचा एक कुत्रा आहे. तर मुलगा काय करतो, तिला प्रसन्न करण्यासाठी तिच्या कुत्र्यासाठी किंवा काही म्हणजे काहीही करतो. तर ती खूप प्रसन्न होते. तसंच आहे म्हणजे किंवा त्या व्यक्तीसाठी जे व्यक्ती प्रिय आहे, जर समजा मुलासाठी त्याची आई त्याला खूप प्रिय आहे. तर ती मुलगी काय करते, तिच्या आईची सेवा करते. तर मुलगा प्रसन्न होतो. तर तसं आहे, की भगवंतांना श्रीमती राधाराणी प्रिय आहे. त्या महिन्यामध्ये जे आपण करू, जे पण म्हणजे खास करून या महिन्यामध्ये खूप जप केला पाहिजे, तप केला पाहिजे, स्तोत्र वाचले पाहिजे, व्रत केले पाहिजे. खूप काही आहे त्याच्यामध्ये आपण असं करू शकतो. तर ते केलं आणि ते केल्याने त्याचं कित्येक पटीने आपल्याला फळ भेटतं आपल्याला. आणि तेच जर आपण कुठल्यातरी धाममध्ये, वृंदावनमध्ये किंवा मायापूर असे जे धाममध्ये आपण जर जाऊन राहिलो आणि तिकडे हे केलं तर अजून कित्येक पटीने त्याचं फळ वाढतं. आणि म्हणून लोकं काय करतात, जे भक्त लोकं आहेत, काही लोकं ते महिना-महिनाभर जाऊन राहून असे ते वृंदावनमध्ये किंवा राहतात किंवा नाही महिनाभर नाही राहिली तरी 10 दिवस, 15 दिवस, 7 दिवस, 2 दिवस जे काही पॉसिबल आहे ते जाऊन राहतात आणि तिकडे ते आपलं व्रत आणि तपस्या करतात. तर हे असं हे कार्तिक महिना आहे आणि जसं आपल्याला माहिती आहे चातुर्मास. चातुर्मास खूप महत्वाचा आहे. हे जे 4 महिने त्याच्यामध्ये खूप व्रत केले पाहिजे. पण म्हणतात की चातुर्मास नाही केला तुम्ही फक्त कार्तिक महिना केला तरी चालेल. म्हणून काही लोकं ज्यांना चातुर्मास जमत नाही ते कार्तिक 1 महिन्याचं व्रत करतात. आणि ज्यांना म्हणतात की कार्तिक महिना पण फुल महिना जमत नाही, तर शेवटचे जे 5 दिवस असतात कार्तिक महिन्याचे, ते आता एकादशीपासून चालू होणार आहे. 30 तारीख आहे ना? नाही, मी मी ग्रुपवरती टाकेन त्याचं. ते जे शेवटचे जे 5 दिवस आहे, ते त्याला भीष्म पंचक म्हणतात. ते शेवटचे 5 दिवस जरी केले, तर पूर्ण कार्तिक महिन्याचा पूर्ण चातुर्मास केल्याचं फळ भेटतं.
इतके पॉवरफुल दिवस आहेत. तर या महिन्यामध्ये स्पेशली जर कार्तिक मिस झाला असेल, तरी जे शेवटचे जे 5 दिवस आहेत, खूप काही तपस्या, व्रत, भागवतम, भगवद्गीता वाचणे, ऐकणे, क्लास अटेंड करणे, जे करू शकता ते केलं पाहिजे. आणि या महिन्यामध्ये खूप सावधान राहिलं पाहिजे. चुकीचं कार्य काही नाही केलं पाहिजे. जसं चांगलं पण जे चांगलं काम करतं त्याचं फळ वाढतं, तसं पाप केलं पण त्याचं फळ म्हणजे मल्टिप्लाय होऊन भेटेल. सो वी हॅव टू बी व्हेरी, व्हेरी केअरफुल. खूप काळजी घेतली पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं आपलं भगवंताची भक्ती किंवा असे जे चांगले कार्य, जप आहे, आपण अ, 4 माळा करत असलो तर 8 माळा केली पाहिजे, वाढवले पाहिजे. जे काय म्हणजे जे काय, जे 16 करतात ते अजून वाढवतात. तर हे काही आपले जे आहे ते कार्य केली पाहिजे आपल्याला. तर असं हे भीष्म पंचक आहे आणि हे भीष्म पंचक ॲक्चुअली ह्याला अ, विष्णू पंचक त्याचं खरं नाव आहे. विष्णू पंचक त्याचं नाव आहे. पण हे बरेचशा लोकांनी केलं. पण हे आता रिसेंटली जे भीष्मांनी केलं होतं, पितामह भीष्म, त्याच्यामुळे हे भीष्म पंचक नाव पडलं आहे आणि हे खूप त्यांनी आपल्याला माहिती आहे, की कसं किती कठोर व्रत केले होते. तर त्याच्यामुळे ह्याला भीष्म पंचक म्हणतात. तर सर्वांना हीच प्रार्थना आहे, चातुर्मास नसेल केला किंवा कार्तिक मास नसेल केला, तरी हे 5 दिवस खूप काही व्रत नाही केलं, तप नाही केलं, तरी जप जो जो या आपल्या कलियुगाचा जो सगळ्यात मोठा जे कार्य आहे आपलं, ते काय आहे? हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे. हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. ते तुम्ही काही जप करत असाल, तर त्याला खूप खूप पटीने वाढवा. 2 करत असाल 4 करा, 4 करत असाल 8 करा, 8 करत असाल 16 करा, 16 करत असाल तर 32 करा. जस्ट हे शेवटचे 5 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. पूर्ण चातुर्मासचं आपल्याला फळ भेटेल. तर याबरोबर मी इथे थांबतो आणि कोणाचे काही प्रश्न किंवा शंका किंवा टीका-टिप्पणी असेल तर आपण घेऊया. हरे कृष्णा. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरु वृंद की जय. हरे कृष्णा.